हॅलो, नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, कथा मावळातल्या प्रथा मावळातल्या. याच्यामध्ये ज्या काही मावळ भागात लोककथा होत्या, ज्या आपण आजी आजोबांकडनं, मी माझ्या आईकडनं, मामांकडनं, आजोबांकडनं किंवा इतर कोणा लोकांकडनं, जाणत्या लोकांकडनं ज्या काही कथा ऐकल्या असतील या मावळातल्या, त्या कथा तुमच्या बरोबर शेअर करायच्या होत्या मला. आणि ह्या फक्त कथा नाहीये, तर इथल्या लोकसंस्कृतीच्या किंवा इथल्या लोकांच्या जीवनाच्या, राहणीमानाच्या, त्या किती जवळ होत्या, त्यांनी त्यांच्यावर कसा इम्पॅक्ट केला होता, प्रभाव टाकला होता, हेही आपल्याला या कथांमधून उलगडत जाईल, कळत जाईल. तर तीच सिरीज असं करायचं डोक्यात आहे. तर त्यातली ही पहिली सिरीज आहे, कथा मावळातल्या प्रथा मावळातल्या. तर त्याच्यातली आजची पहिली कथा आहे, खूप इंटरेस्टिंग कथा आहे, एकविरा देवीची. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कारल्याला जी आई एकविरा आहे, तर ते आंध्रमावळ, नाणेमावळ ह्या भागात पडतो. आणि मग ह्या मुळशी पट्ट्यातून तिचा प्रवास कसा सुरू झाला, तर याची खूप इंटरेस्टिंग कथा माझी आई मला सांगते. तर तो मी तुम्हाला आज सांगणार, ती कथा मी शेअर करणार. ही कथा कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठे ऐकली नसेल, कारण ह्या जनरली लोककथा आहेत. त्या अशाच एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीकडनं तिसऱ्या पिढीत येत जातात. तर मला वाटतं की आपल्या पिढीपासून कुठेही खंड नको पडायला ह्या कथेंचा. त्यामुळे मी ही तुम्हाला सांगतोय, तुम्ही नक्कीच सांगा. जी मावळातली असतील, मुळशी, भोरवेलला किंवा तिकडची असतील, त्यांनी नक्कीच त्यांच्या मुलांना ह्या कथा सांगा. यात श्रद्धा, अंधश्रद्धा या गोष्टी सोडून आपण एक किती निरागसपणे किंवा किती वैचारिक पद्धतीने ह्या कथा रचल्या असतील, ज्यांनी रचलेल्या आहेत त्यांना खरं तर धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी ह्या कथा, या प्रथा पुढे सुरू ठेवलेल्या आहेत. तर तीच एकविरा देवीची, कारल्याच्या, ती कथा सांगतो मी. तर ती कथा अशी आहे की कारल्याची एकविरा देवी निघाली, कुठला तरी प्रवास करून निघाली ती. आणि तिला यायचं होतं, तिला ठाणं पाहिजे होतं, म्हणजे तिला राहण्यासाठी. त्यावेळेस कारले गावात तिचं वस्ती स्थान नव्हतं, तिथं मंदिर नव्हतं. तर ती या मुळशी पट्ट्यातून निघाली. तर इथं मुळशीत वरती, माझं गाव अकोले, वरती गेलं की भादस नावाचं गाव आहे. तर आता इथे जनरल बोली भाषेत त्याला भास्त म्हणतात. म्हणजे तुम्ही बऱ्याच गावांची नावं ऐकली असतील की कागदोपत्री एक असतात, पण बोली भाषेत वेगळं म्हणतात. जसं मी एका मावशींकडनं, आमच्या कणकांचं गाव आहे राजगडाच्या पायथ्याशी, भुतुंडे. तर त्या मावशीच्या बरोबर बोलताना त्या म्हटल्या, भुतुंड भुतुंड. तर भूतोंडे हे कागदोपत्री, पण भूतुंड हे बोली भाषेतले. तर तसंच भादस हे कागदोपत्री आहे, पण बोली भाषेत आमच्याकडं भास्ताला गेलो होतो असं म्हणतात. त्या भास्ताला गेलो होतो. तर कारल्याची एकविरा देवी निघाली आणि ती त्या भादस या गावी पोहोचली. तर तिला त्या गावात मुक्काम पाहिजे होता. तर तिने आधी नाव विचारलं ह्या गावाचं, की या गावाचं नाव काय. तर त्या लोकांनी सांगितलं भास्त. तर कारल्याची एकविरा आई म्हणाली, बापरे भास्त, इथं सगळी लोक मला भासतील, त्यापेक्षा इथं नको, मी माझी पुढे जाते. म्हणजे बघा, देवांना सुद्धा किती मानवी पातळीवर आणून ठेवलेले की मला भासतील वगैरे, मी इथं नाही थांबत, मी पुढच्या गावी जाते मुक्कामाला. आणि तिथून ती निघाली पुढच्या गावाला. आता पुढचं गाव होतं पोमगाव. तर पोमगाव हे माझं मामाचं गाव, माझं आजोळ. तर मग कारल्याची एकविरा देवी म्हटली, ह्या गावाचं नाव काय. तर ते म्हणले की पोमगाव. ती म्हणली, पोम, इथं होईल सगळ्याची बोंब, त्यामुळे मला ह्या गावात पण नको. म्हणून ती निघाली पुढं. आणि ती पुढे निघाली, पोमगावच्या पुढे कुंभेरी गाव आहे. तर ती त्या गावात आली मुक्कामासाठी, कारल्याची एकविरा देवी. आणि म्हटली, या गावाचं नाव काय. तर ते म्हणले की कुंभेरी. ती म्हणली, कुंभेरी, इथं उडवतील सगळे माझी भांबेरी, म्हणजे माझ्या गोंधळी उडवतील, मी इथं नाही थांबणार. आणि मग ती तशीच घाटाघाटानं पुढे निघाली आणि मग मुळशी पट्टा सोडून पवन मावळात गेली आणि मग कारल्याच्या डोंगरावर गेली. आता कारल्याच्या डोंगरावर काय गंमत झाली, तर इथे जनरली आपल्या लोकांकडे सगळ्यांकडे एक कथा सांगितली जाते, जिथं कुठं लेणी असतील तिथं, की ही 5 पांडवांनी एका रात्रीत खोदलेली. तर त्याची कथा अशी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, की 5 पांडवांनी देवीला सांगितलं की देवी, आम्ही तुझा निवारा तयार करतो. तर देवी म्हटली की ठीक आहे, पण तो एका रात्रीत बांधायचा. 5 पांडव म्हणले, एका रात्रीत कसं शक्य आहे. मग देवीने काय केलं, 6 महिन्याची एक रात्र आणि 6 महिन्याचा एक दिवस असं करून दिलं. म्हणजे 6 महिन्यात देवी म्हटली की तुम्ही ही जी रात्रीचा प्रहर आहे, या रात्रीच्या प्रहारात तुम्ही हे देऊळ या खडकामध्ये बांधायचं, या दगडांमध्ये बांधायचं करून. पण जेव्हा सूर्य उगवल
त्यावेळेस मात्र ते काम थांबवायचं, कारण त्यावेळेस मी तिथं बसणार आहे, मी तिथं माझा मुक्काम तिथं ठाण मांडून बसणार आहे. तर सगळे पांडव म्हटले की ठीक आहे, आम्हाला चालतंय. आणि मग भीम, अर्जुन, युधिष्ठिर, सहदेव, नकुल ह्यांनी तो कारल्याचा डोंगर फोडायला घेतला. आणि फोडता फोडता काय झालं, आतमध्ये पर्यंत ते वसवलं आणि थोडसच काम राहिलं होतं. आणि देवी म्हटली की झालंय का, आता सूर्य उगवायला लागलेला आहे, तुम्ही बाजूला व्हा, मला माझा मुक्काम करू द्या. तर पांडव म्हटले की नाही नाही, थोडसच राहिलेलं काम, तू थांब इथंच देवी. तर ती म्हटली नाही, मला आता थांबायला वेळ नाही, मी इथंच मुक्काम करेल. नाही तर ते म्हटले नाही नाही, थोडसच राहिलेलं. मग कारल्याच्या देवीने काय केलं, तिथंच कोंबड्या होऊन ती आरवली. आता कोंबड्या होऊन आरवणं म्हणजे पहाट झाली. तर भीमाला राग आला की हा कोंबडा कसा काय आरवला, त्याच्यामुळे देवीला जाग येईल, देवीला कळेल की आता पहाट झालेली. म्हणून भीमाने त्या कोंबड्याला लाथ मारली आणि तो कोंबडा जिथे उडून पडला तिथून मग पुन्हा त्या तांदळ्यात देवी निर्माण झाली. आणि मग सगळ्या पांडवांना आपली चूक कळली की ज्या कोंबड्याला भीमाने लाथ मारली ती कारल्याची आई, म्हणजे आपण जिच्यासाठी राऊळ खोदत होतो तीच आई एकवीर आहे. मग सगळेच तिला शरण गेले की आमची खूप मोठी चूक झाली आई, आम्हाला समजलं नाही. तो कोंबडा जिथे उडून पडला, म्हणजे तुम्ही आज कारल्याची लेणी बघाल तर ते लेणं असं इकडे आहे आणि इकडे कारल्याच्या एकविरेचं मंदिर बाहेर आहे. तर असं सांगितलं जातं की तो कोंबडा जिथे उडून पडला तिथेच ती आई ठाण मांडून बसली. आणि तिथेच मग पांडवांनी त्या कारल्याच्या देवीला मंदिर बांधून दिलं. म्हणजे जेवढं लेणं खोदलं होतं ते सगळं तसंच राहिलं. आणि देवीचा जे मुक्काम आहे तो बाहेरच्या मंदिरात केला. तर अशा प्रकारे तिचा तो प्रवास आणि तिचा ते राऊळ बांधण्याची ती कथा ही आहे आजच्या कथा मावळातल्या, प्रथा मावळातल्या भागातली पहिली कथा. तुम्हालाही कशी वाटली? खूप इंटरेस्टिंग आहे ना. माझी आई जेव्हा सांगते ते मी अजूनही ऐकत असतो आणि मी माझ्या मुलांनाही हे सांगत असतो. तर तुम्ही अशा तुमच्या भागातल्या ज्या काही कथा असतील तर त्या मला नक्की सांगा. आपण नक्की ह्या ज्या सगळ्या लोककथा आहेत ना त्या एकमेकांपर्यंत पोहोचू. म्हणजे आपल्या बाप दादांकडनं इतका सुंदर खजिना आलेला आहे, तो आपण एकमेकांना देऊयात, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचूयात. आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटतेय, छान वाटतेय का, किंवा अजून आणखी काही सजेशन्स असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे भरभरून कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.